असेल तर बोधिवृक्षाच्या जवळ थोडंसं येऊन आताही तुम्ही त्याची अनुभूती घेऊ शकता. तर मला इथे सांगायचं की जेव्हा हे एवढं होतं बोधिवृक्ष, आता हे एवढं मोठं झाले, पण इतके वर्ष वाढवताना मी त्याला रोज खतपाणी टाकून अमावस्या, पौर्णिमा आणि अष्टमीच्या दिवशी प्रत्येक वेळेला पूर्ण बोधिवृक्षाला अगरबत्त्या मेणबत्त्यानं सजवून, फुलांनी सजवून, त्याची लाइटिंग टाकून मी त्याची खूप म्हणजे जपणूक केलेली आहे. खिरदान बोधिवृक्षाला मी दर पौर्णिमेला केलेली आहे. त्याच्यातली ऊर्जा सांगण्याचा उद्देश म्हणजे बोधिवृक्षाच्या मध्ये असणारी, ज्या पानामध्ये, फुलामध्ये, या गाड्यामध्ये असणारी जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा अक्षरशः घराघरात, अंगणात, परिसरामध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे. आणि ती ऊर्जा घेऊन मी इथं आलेली आहे. ती बोधिवृक्षाची ऊर्जा आपल्या सर्व बुद्धविहारामध्ये निर्माण होत, आपल्या परिसरामध्ये निर्माण होत. जे कोणी इथं बोधिवृक्षाला येऊन वंदन करीन, 5 मिनिट श्रद्धायुक्त अंतःकरणाने आपल्या मनातली भावना बोधिवृक्षाला जे सांगून, असं म्हणतो आपण, मनोकामना पूर्ण करणारे देव देवता असतील, काही असतील, मला कोणाला काही म्हणायचं नाही, पण मी अनुभूतीने सांगू इच्छिते, सांगू शकते खात्रीनं की आपल्या मनातील इच्छा आपण बोधिवृक्षाच्या समोर जर मांडली तर मी खात्रीने सांगते की माझ्या जेवढ्या इच्छा पूर्ण झाल्या त्या बोधिवृक्षाला अंतःकरणातून मागून सदायुक्त तेवढ्या प्रत्येकाच्या बोध अशी मी इथं अपेक्षा इथे व्यक्त करते. आता एक तथागताच्या जीवनामध्ये जो प्रसंग आला होता बोधिवृक्षाच्या, एक गृहस्थ आणि बुद्ध रस्त्याने जात असताना बुद्ध एका बोधिवृक्षाच्या झाडाजवळ थांबले आणि त्यांनी मनातून त्या बोधिवृक्षाला वंदन केलं. वंदन करून त्यांना काय बोलायचं होतं ते बोलले. तेव्हा ते झाड आणि झाडाची पालवी, हे पानं जे आहेत ते म्हणजे आनंदानं असे बोलू लागले. आणि तेव्हा गृहस्थानं बुद्धाला प्रश्न विचारला की तुम्ही जाता जाता या वृक्षाजवळ थांबलात आणि त्या वृक्षाला काहीतरी बोललात आणि मग तुम्हाला त्याच्यातून काय मिळालं? म्हणजे झाड बोलतं हे कसं काय आम्ही म्हणजे मान्य करायचं आहे की तुम्ही जे बोललात तेव्हा बुद्धानं असं स्पष्ट करून सांगितलं होतं की वनस्पतीवर सुद्धा जीव असतो, त्यांना सुद्धा, वनस्पतीला सुद्धा भावना असतात आणि अंतःकरणातून जे काही आपण ते बोलू ते वृक्ष ऐकत असतात, त्याचे पानं ऐकत असतात, त्याचं सगळं अस्तित्व ऐकत असतं. आणि जेव्हा ते ऐकतं तेव्हा त्याची पानं हलू लागतात, डुलू लागतात आणि त्याचा एक वेगळं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला जाणवतं. ही एक प्रकारची वरवर पाहण्याची दृष्टी नाही तर